गॅस तुटवड्यामुळे मुंबईतली 20% हॉटेल्स बंद, व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याचा परिणाम, व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण थांबवलं. आखाती देशांमधल्या युद्धाची झळ आता आपल्या घरापर्यंत. सिलेंडर बुकिंगची मुदत 21 वरून 25 दिवसांपर्यंत. सूत्रांची माहिती, साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी निर्णय. युद्धाच्या भडक्यानं गॅस पाठोपाठ गोडं तेल सुद्धा महागलं. वाहतूक विस्कळीत झाल्यानं पुरवठ्यावर परिणाम. गोडं तेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना फटका. एअर इंडियाची 56 विशेष उड्डाणं आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणणार. आज भारतीय शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्स उघडता 700 अंक तर निफ्टी 200 अंकांनी उसळली. राज्यातल्या कांद्याला मॉरिशसच्या बाजारपेठेत मिळणार स्थान. केंद्राच्या मदतीनं 1 लाख टन कांद्याची निर्यात होणार. पणन मंत्री जयकुमार रावले यांची माहिती. आहार संघटनेची लवकरच बैठक. मंत्री छगन भुजबळांसोबत बैठक होणार. भाजपच्या मंत्री आणि आमदारांवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाराज. विधानसभा आणि विधान परिषदेत आमदार आणि मंत्र्यांची गैरहजेरी. विधिमंडळातल्या कामगिरी सुधारण्यासाठी करणार मार्गदर्शन. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मा यांचा आज शपथविधी. आज दुपारी 4:30 वाजता होणार शपथविधी सोहळा. संभाजीनगर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं 6 महिन्यांपासून पगार रखडले. जिल्ह्यातल्या 1764 कर्मचाऱ्यांना फटका. पाणीपुरवठा कर्मचारी, लिपिक, शिपाई आणि सफाई कामगारांचा समावेश. नाशकात स्वीकृत नगरसेवक पदासाठी 1 वर्षाचा काळ देणार. आज निर्णय होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती, भाजपकडे 6 जागांसाठी तब्बल 500 जणांचे अर्ज. जळगावात 50 लाखांचा बनावट अपघाती विमा मिळवण्यासाठी कट. जळगाव पोलिसांनी कट उघडकीस आणला. डॉक्टर आणि 4 पोलिसांवर गुन्हा दाखल. नीटचा अर्ज भरण्यासाठी आता 11 मार्चपर्यंत मुदतवाढ. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीचा महत्त्वाचा निर्णय. इंडोनेशियाचा भारतासोबत करार. ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली भारताकडून खरेदी करणार. यापूर्वी फिलिपिन्सनं ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी केलं होतं. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा मुंबईत परतला. विशाखा सुभेदार यांनी मदतीचं केलं होतं आवाहन. युद्धामुळे कुवेतमध्ये अडकला होता अभिनय सुभेदार. आता लक्ष्य ऑलिम्पिक सुवर्ण. वर्ल्ड कप विजेतेपदानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यानं सांगितलं नवध्येय.